श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण तयार करणार आहोत पाईप क्लीनर पासून आसन। मी माझ्या ऑफिसमध्ये स्वामी आहेत त्यांच्यासाठी एक सुंदर असं आसन तयार करत आहे, ते तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कटर, पाईप क्लीनर, ग्लू आणि थोडे मणी। तर चला सुरुवात करूया आसन तयार करायला। सगळ्यात पहिला आपल्याला एक बोर्डवरती गोलाकार आकार कट करून घ्यायचा आहे। इथे मी 5.5 सेंटीमीटरचा गोल कट करून घेतला आहे आणि आता या गोळ्याला मी ब्राऊन कलर, चॉकलेटी कलरचे जे पाईप क्लीनर आहेत हे राऊंड करून चिटकवून घेते। बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही राऊंड करा आणि ते चिटकवून घ्या। माझ्या ऑफिसमध्ये एक स्वामींची छोटीशी मूर्ती आहे, त्यांच्यासाठी मी हे छोटंसं आसन तयार करते, तेही पाईप क्लीनर पासून। मी दोन्हीही पाईप जॉईंट करून पुन्हा गोल करून घेते, म्हणजे असा आपला व्यवस्थित असा गोल तयार होईल। पाईप क्लीनर पासून व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे। बघा, आणि तो मी जो बनवलेला गोल आहे तो मी असा चिटकवून घेणार आहे। जिथे पाईप क्लीनर संपेल तिथे मी दुसरं नवीन पाईप क्लीनर जॉईंट करून घेते। मी इथे बऱ्यापैकी मोठा गोल तयार करून घेतला आहे आणि आता तो मी ग्लू लावून त्याला चिटकवून घेणार आहे त्या गोलावर। व्यवस्थित असा चिटकवून घ्यायचा आहे। मी इथे B7000 हा ग्लू यूज करते, तुम्ही दुसरं काही यूज करू शकता चिटकवण्यासाठी। बघा, आणि बाजूला मी असा ग्लू लावून आता ते राऊंड पाईप क्लीनर जॉईंट करत घेणार आहे। असं मी पूर्ण गोल कापला आहे, तो पूर्ण पाईप क्लीनरने गोलाकार करून चिटकवून घेणार आहे, म्हणजे ते आपल्याला पुसता दाखवायचा नाहीये, तर व्यवस्थित असा गोल पाईप क्लीनरने झाकून द्यायचा आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्ही करा। बघा, आता मी पूर्ण झाकून घेतला आहे, मागचा भाग हा असा आहे। आता आपण त्याला पूर्ण व्यवस्थित असं चिटकवून घेणार आहे। ते खालच्या बाजूलाही आपण ग्लू लावून पाईप क्लीनर घेऊन चिटकवणार आहे, म्हणजे जेणेकरून ते दिसून येणार नाही। आता हा असा आपला बेस तयार होईल। बघा, हा आपला स्वामीच्या आसनाचा खालचा बेस तयार झाला आहे। आता तुम्हाला हे स्वामींचं आसन कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि असंच आसन तुम्ही घरी तयार करून पहा, आणि ते तुम्ही कोणत्याही मूर्तीसाठी वापरू शकता। आता आपण मागे ज्या फुलाच्या पाकळ्या तयार केल्या आहेत त्या तयार करायच्या। पिंक कलरच्या पाईप क्लीनरला मी मधून दोन एका बाजूला ट्विस्ट करून घेते। फुलाच्या पाकळ्या मी ऑलरेडी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे, तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता। माझा सेपरेट असा कमळची
कंठीचा पण हाराची मी यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तोही तुम्ही पाहू शकता। मी अशा 5 पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत। आता मी हा मागे बेस असा थोडासा मी दुमडून घेतले, जिथून मला स्वामींच्या मागचा जो भाग आहे तो तयार करायचा आहे। त्याच्यासाठी मी ग्लू स्टिकला येलो कलरचं पाईप क्लीनर गुंडाळून घेते। व्यवस्थित असं मी 2 पाईप क्लीनर गुंडाळून घेऊन त्याला बाहेर काढून घेते। असेच जर DIY तुमच्या कोणत्या मित्रमैत्रिणींना आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि त्याला मी असं चिटकवून घेते। मी फूल मागे तयार करत आहे बेसमध्ये, त्यामुळे मी इथे फुलाचा जो मधला भाग आहे तो तयार करून घेते व्यवस्थित असा। इथे मी 2 पाईप क्लीनर यूज केले आहेत। आता मी ह्या ज्या पाकळ्या तयार केल्या आहेत त्या मी त्या मधल्या भागाला फुलाच्या चिटकवून देत आहे। बघा व्यवस्थित असं चिटकवून झालं की मागच्या बाजूला बघा अर्धवट असं फूल तयार होतं। ते मी जो भाग मधून दुमडला आहे त्याला मी हे चिटकवून घेते त्या मधल्या भागाला। आणि आता मी तयार करते जे स्वामींच्या बाजूला 2 गाजर ठेवलेले असतात त्या मी तयार करते। मी ग्रीन कलरच्या स्टिकला हे करून झाल्यावरती 2 स्टिकला मी एकत्र करून घेतला आहे आणि दोन्ही बाजूला मी हा मोती चिटकवून घेते। हा बघा हा असा तयार झाला आहे। आता मी हे दोन्ही साईडला 2 तयार करून घेतले। आता मी हे दोन्ही साईडला स्वामींच्या मूर्तीच्या बाजूला ठेवून चिटकवते। मी मूर्तीच्या साईजनुसार चिटकवून घेते। आणि आता मी इथे एका दोऱ्यामध्ये मणी ओवून घेतले आहेत। तशी माळ तयार करून घेतली आहे। ती माळ मी त्या कोपऱ्याने लावून घेत आहे, जेणेकरून त्याला एक सुंदर असा लुक येतो। तुम्ही हे घरी बसून नक्की तयार करून बघा, खूप छान दिसतं। व्यवस्थित असं चिटकवून घ्या। मी एकदम कोपऱ्यातून लावत आहे।
आणि आता जी उरलेली मला येते मी कटेने कट करून घेते, जेणेकरून माझे मणी आता व्यवस्थित असे चिपकले गेले आहेत। आता बघा छान असं व्यवस्थित चिपकले गेलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही आसन तयार करू शकता। असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा आणि तुमचा सपोर्ट माझ्या व्हिडिओला असाच राहू द्या।